नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 याकरिता आपण PYQ क्वेश्चन आपण अभ्यास करीत आहोत. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 हा पूर्णतः जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपरमध्ये टोटल 10 युनिट्स आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. सो या 10 युनिटला धरून कशा पद्धतीने मागील क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे हेच आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये डिटेलमध्ये अध्ययन करणार आहोत. जे स्टुडंट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वपूर्ण आहे. सोबतच आपल्याकडे महाराष्ट्र सेट पेपर 1 करिता कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स आहे, नोट्स, मॉक टेस्ट अवेलेबल आहे, PYQ आहे. या कोर्सला जॉईन करण्याची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि 2500 रुपयात हा कंप्लीट पेपर 1 अवेलेबल आहे. नवीन बॅच आपण 11 नोव्हेंबर पासून सुरू करीत आहोत. सो बॅचला जॉईन करा. ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. पहिला प्रश्न आहे, अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे? ऑप्शन ए, परीक्षेत 80% अधिक गुण संपादनाची क्षमता. ऑप्शन बी, एकही चूक न करता शिकलेला आशय अभिव्यक्त करण्याची क्षमता. ऑप्शन सी, ज्ञानाचे समस्या निराकरणात उपयोजन करण्याची क्षमता. की ऑप्शन डी, ज्ञानाचं दीर्घकाळ धारणा यादृच्छिकरित्या प्रत्यावाहनाची क्षमता. आता अर्थपूर्ण अध्ययन आपण कशाला म्हणायचं, मिनिंगफुल लर्निंग आपण कशाला म्हणायचं? सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे ज्ञानाचे समस्या निराकरण उपयोजन. पर्टिक्युलर समजा आपल्याला जो नॉलेज आहे, ठीक आहे, आपल्या नॉलेजचा वापर आपण कशासाठी करत आहोत? एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे ना, आणि त्याकडून काहीतरी सोल्युशन मिळवण्यासाठी आपण काय करीत आहोत? ज्ञानाचा वापर करीत आहोत. सो हा अध्ययन अर्थपूर्ण ठरतो. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे, विद्यार्थी सक्रिय अध्ययनकर्ता असल्याचं निदर्शन खालीलपैकी कोणता? म्हणजे स्टुडंट हे ऍक्टिव्ह आहे हे आपण कशावरून समजणार? ऑप्शन ए, वर्गात नियमित उपस्थिती असणे. बी आहे व्याख्यानाची काळजीपूर्वक टिप्पणी जेव्हा आपण नोट डाऊन करतो ती गोष्ट. सी आहे शिक्षकांच्या प्रश्नांची नेहमी जेव्हा आपण ऍक्टिव्हली आन्सर करणार. आणि ऑप्शन डी आहे शिक्षकांच्या विधानाशी असहमती असल्यास आव्हान जेव्हा देतो तेव्हा आपण सक्रिय आहे विद्यार्थी असं म्हणणार का? नाही. व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, वर्गात नियमित उपस्थित. आता हे अकॉर्डिंग टू आन्सर की दिलेलं आहे, ठीक आहे. सो यामध्ये माझं काही हे नाही, ठीक आहे. आन्सर की नुसार जे आहे ऑप्शन ए आहे, पण याचं सी आन्सर असायला हवं होतं. ठीक. चला नेक्स्ट आहे, डॅश अध्ययन प्रामुख्याने अवलंबून असतं. अध्ययन प्रामुख्याने डॅशवर अवलंबून असतं. नियमित उपस्थितींवर, बी आहे अध्ययन प्रेरणेवर, सी उच्च बुद्धिमत्ता पातळीवर, की डी स्मरण ठेवण्याची क्षमतेवर. आता बघा, लर्निंग कशावर डिपेंड करतं? ठीक. सो लर्निंग नियमित उपस्थितीवर डिपेंड करीत असतं. एक सक्रिय शिक्षणाची एक पद्धत आहे ज्यात विद्यार्थी सक्रियपणे प्रायोगिकरित्या शिक्षण प्रक्रियेत गुंतलेला असतो आणि जिथे विद्यार्थ्यांच्या सहभागावर अवलंबून सक्रिय म्हणजे जेव्हा स्टुडंट पार्टिसिपेंट असेल तेव्हाच ते ऍक्टिव्हली कार्य करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रेन स्ट्रोमिंगवर विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत बुद्धिमंथन ठरते? ऑप्शन ए, गणितातील अवघड समस्या सोडविण्यासाठी. बी आहे एखाद्या ऐतिहासिक व्यक्तींचे विविध गुणधर्म शोधण्यासाठी. सी, खुनांच्या रहस्य कथेतील अपराधांबाबत अंदाज व्यक्त करताना. की ऑप्शन डी, पाण्याचं अपव्यय कमी करण्यासाठी कल्पना शोधताना. आता बघा, या ठिकाणी आपण बघतो बुद्धिमंथन कोणत्या परिस्थितीत यूज होतं, ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर, पाण्याचं अपव्यय कमी करण्याची कल्पना शोधणे. म्हणजे पर्टिक्युलर एखादी समस्या आपल्याला दिसत आहे, ठीक आहे, आणि त्या समस्येवर आपण काय करीत आहोत? काहीतरी विचार करीत आहोत. फॉर एक्झाम्पल, पाण्याचा खूप जास्त उपयोग होत आहे,
आता हा जो अपव्यय आहे ते टाळण्यासाठी आपण काय करणार, कल्पना करणार. सो हे एक प्रकारचं काय झालं, विचार मंथन किंवा याला बुद्धिमंथन म्हणलं जातं, ज्या अंतर्गत आपण पर्टिक्युलर प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड करीत असतो. ओके ओके. सो बघा, पाण्याचं अपव्यय कमी करण्यासाठी कल्पना शोधताना आता समजा अ, कठीण गणितांच्या समस्या सोडवताना विचार मंथन पद्धत लागू होत नाही, कारण गणितांच्या समस्यांना एका विशिष्ट उपायाची आवश्यकता असते, म्हणजे पर्टिक्युलर फॉर्म्युला असतो, ज्यात अनेक कल्पना निर्माण होत नाही. डायरेक्टली आपण फॉर्म्युला थ्रू त्याला काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. विचार मंथन कठीण समस्यांवर लागू होत नाही, ते साध्या समस्येवर अधिक केंद्रित असते, जसं की पाण्याचं अपव्यय कमी करण्यासाठी प्रकल्प राबविणे. ठीक आहे. सो अशा ठिकाणी आपण बुद्धिमंथन याचा वापर करतो. आता प्रत्येक वेळेच्या किंवा वेळेप्रमाणे गुणवत्तेपेक्षा प्रमाण महत्वाचं आहे. विषयावर आधारित मुलांचा प्रश्न, त्यावर विचार करणं, त्यातून नवी कल्पना आणणं, त्या कल्पनेसंबंधित विचार करणं, ते नोंदविणे, हे सगळंच बाब जे आहे बुद्धिमंथनामध्ये इन्क्लूड आहे. त्यामुळे ऑप्शन डी. समोरचा प्रश्न आहे, संगणक सहाय्यित सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ऑप्शन ए, विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष पुरविण्यासाठी शिक्षकाला मोकळे करते. ऑप्शन बी, विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो. सी आहे, यातून विद्यार्थ्यांच्या आंतरक्रियांना वाव मिळतं. आणि डी आहे, यांचं विकसन शिक्षण करू शकतो. सो इथे बघा, चला, व्हेरी करेक्ट आन्सर आहे, विद्यार्थी निष्क्रिय असतो. का बरं? कारण संगणक सहाय्यक सादरीकरणात असत्य कोणतं आहे? तर यामध्ये जेव्हा आपण संगणकाद्वारे सादरीकरण करणार, तेव्हा विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष पुरवण्यासाठी शिक्षक मोकळा असतो. लक्ष देऊ शकतात ते सगळ्यांवर. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आंतरक्रिया म्हणजे इंटरॅक्शन जे आहे, स्टुडंट इंटरॅक्शन सुद्धा वाढतं. सोबतच शिक्षक जे आहे विकास घडून आणू शकतो विद्यार्थ्यांच्या अंतर्गत. ओके. पण विद्यार्थी इथे निष्क्रिय नसतो, तर विद्यार्थी या ठिकाणी सक्रिय असतो, ऍक्टिव्ह असतो. ठीक. बर, चला, संगणकाच्या सहाय्याने सादरीकरण विद्यार्थ्यांच्या भागांवर सक्रिय सहभाग घेण्यास भाग पाडते. ते त्याच्याशी कनेक्ट करू शकतात. पुस्तक वाचण्यात ते निष्क्रिय असू शकतात, पण संगणका आधारे जर आपण काही प्रेझेंटेशन देत आहोत, तर नक्कीच आपल्याला काय दिसेल, ते ऍक्टिव्ह दिसेल. ठीक. नेक्स्ट, मुक्त प्रश्नांचे मूल्यमापन करताना खालीलपैकी मुक्त प्रश्नांचे मूल्यमापन करताना सर्वात कमी महत्वाचा निकष कोणता? ठीक आहे. मुक्त प्रश्नांचं मूल्यमापन करण्यासाठी ऑप्शन ए, भाषेची अलंकारिकता. बी आहे, सर्व संबंधित मुद्द्यांचा समावेश. सी, मुद्द्यांची तर्कशुद्ध मांडणी. की ऑप्शन डी, सादरीकरणातील मौलिकता. ओके. सो इथे आपल्याला काय बघता येतं की जे मुक्त प्रश्न आहे त्या संबंधित प्रश्न आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे भाषेची अलंकारिकता. आता हे मुक्त प्रश्न क्वेश्चन विचारलेला आहे. सो क्वेश्चन कधीही कसं असेल, रिटन फॉर्म मध्ये असेल. रिटन असणार की नाही? सो रिटन असल्यामुळे त्यामध्ये भाषा जी आहे व्याकरणार्थ दृष्टिकोनातून पालन केलेली असेल. ठीक आहे. सो अलंकारित भाषा म्हणजे एखाद्या गुंतागुंतींचा अर्थ रंगबिरंगी लेखन, एखाद्या गोष्टींचा थेट उल्लेख न करता त्याचा संदर्भ देण्यासाठी पारंपरिक क्रम, अर्थापासून विचलित होणाऱ्या शब्दांचं प्रकारे वापर, अशा प्रकारे वापर करणे आहे. जेव्हा आपण ओपन एंडिंग प्रश्न येतो तेव्हा ते कमीत कमी महत्वाचे असतात. सो अशा पद्धतीने हे महत्वाचं ठरतं. नेक्स्ट प्रश्न आहे, ज्ञानाचे नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात त्या म्हणजे ए, पुरावे. बी, व्हॅल्यू. सी, मोजमाप. की डी, भारांकन. आता बघा, ज्ञानाद्वारे नाही, कल्पनेद्वारे ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याला आपण काय म्हणायचं, पुरावे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणजे काय? ऑप्शन ए, मतप्रवाह. बी आहे अनुभवजन्य स्थिती. सी आहे गृहीत धरलेली गोष्ट. आणि डी आहे समज आणि कल्पना.
सो शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने अनुभवजन्य स्थिती, का बरं? कारण अनुभवजन्य स्थिती जी आहे त्यामध्ये ऑब्झर्वेशन असतं, यामध्ये एक्सपेरिमेंट असतं, म्हणजेच काय, निरीक्षण असतं, प्रयोग असतं. ठीक आहे, त्यामुळे शास्त्रीय पद्धतीमध्ये अनुभवजन्य इथे बघा, एखाद्या गोष्टीबद्दल तयार केलेले दृश्य आणि निर्णय, ठीक आहे, यामध्ये इन्क्लूड असतात गृहीतके जी पुराव्याशिवाय सत्य घटना स्वीकारली जाते, आणि कल्पना म्हणजे काय, जे आपण म्हणजे काल्पनिक असतं, जे आपल्या इमॅजिनेशनला धरून असते. समोरचा प्रश्न आहे, जोवर एखादा निष्कर्ष सार्वजनिकरित्या तपासून पाहिला जात नाही तोवर संशोधक तो निष्कर्ष खरा आहे असं मानत नाही. हे तत्व म्हणजे काय? म्हणजे जोपर्यंत कन्क्लुजन निघणार नाही तोपर्यंत हे सत्य आहे हे प्रूफ होणार नाही. सो याला आपण काय म्हणायचं? वस्तुनिष्ठता म्हणायची, ऑप्शन ए. याला व्यक्तिनिष्ठता म्हणायचं, ऑप्शन बी. की याला सेरेडिप्टी म्हणायचं, ऑप्शन सी. की याला तटस्थता आपण म्हणायचं. सो बघा, जेव्हा एखादा निष्कर्ष सार्वजनिकरित्या तपासून पाहिला जात नाही आणि तोवर तो सत्य आहे असं संशोधक म्हणत नाही, याला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन म्हणतो. काय म्हटलं जातं? वस्तुनिष्ठ दृष्टिकोन. म्हणजे बघा, काय होतं, एक रिसर्च आपण जेव्हा तयार करीत असतो आणि रिसर्च करीत असताना एक संशोधकांनी, म्हणजे आपला आवडीचा किंवा आपल्या जवळचा कितीही तो टॉपिक असेल, ठीक आहे, कितीही आपण त्या टॉपिकशी रिलेट करत असलो तरीही जे फॅक्ट्स आहे, जे डाटा आहे, त्या आधारावरच आपल्याला लिहायचं असतं. त्यामुळे यावेळी आपल्याला वस्तुनिष्ठता दृष्टिकोन जे आहे याचा वापर करायला हवं, ना की व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन. समोरच्या प्रश्नाकडे वळूया. का, कसे, कधी अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी करण्यात येणारे शास्त्रीय संशोधन म्हणजे ए. परस्पर संबंध संशोधन, बी. सर्वेक्षण पद्धतीचे संशोधन, सी. गुणात्मक संशोधन, की ऑप्शन डी. संख्यात्मक संशोधन. ठीक, शास्त्रीय संशोधन आपण कशाला म्हणणार? ठीक आहे, क्वांटिटेटिव्हला, क्वालिटेटिव्हला, सर्वेला, की कोरिलेशनल, कशाला आपण म्हणायचं? सो इथे आपल्याला दिसून येतं की शास्त्रीय संशोधन हे गुणात्मक संशोधन आहे. गुणात्मक संशोधन हे वास्तविक जीवनाची चौकशी करण्याची प्रक्रिया आहे. आणि बघा, एखादा समाज, ठीक आहे, आणि या समाजाचं गुणवैशिष्ट्य ज्यांचं वर्णन करण्यासाठी आपण गुणात्मक संशोधन पद्धतीचा वापर करीत असतो. ठीक आहे, एखादा समाज कसा आहे, काय त्यामध्ये बदल झालेला आहे, हा बदल का झालेला आहे, या प्रश्नांचं उत्तर आपण या माध्यमातून काय करीत असतो? फाइंड करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे गुणात्मक संशोधन हे वास्तविक जीवनाची चौकशी करण्याची प्रक्रिया आहे, ज्याचा हेतू सामाजिक घटना सामावून घेणे. हे सामाजिक घटनेचं काय ऐवजी का आणि कसे यावर केंद्रित करते. मनुष्याला त्यांच्या रोजच्या जीवनातील अर्थनिरांतक एजंटच्या थेट अनुभवावर अवलंबून असतं. ओके, सो अशा प्रकारे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट प्रश्न आहे, एखाद्या संस्कृतींचे तपशीलवार आणि परिपूर्ण चित्रण म्हणजे काय? आता बघा, ज्या ठिकाणी आपण संस्कृतीचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतात? डायरेक्ट प्रश्न आहे. ए. एथनोग्राफी, बी. एथनॉलॉजी, सी. एथनो स्टडी, की डी. एथनिक डिस्क्रिप्शन. ठीक, म्हणजे ज्यावेळी आपल्याला संस्कृतीचा अभ्यास करायचा असतो, संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण एथनोग्राफी म्हणतो. एथनोग्राफी ही संस्कृतीचा अभ्यास करते, संस्कृतींचं वर्णन करण्याची प्रक्रिया आहे. एक संस्कृती म्हणजे लोकांच्या समूहांचं सामायिक दृष्टिकोन, समाविक मूल्य, समाविक रूढी, समाविक पद्धती, म्हणजे समान रूढी परंपरा यांचं वर्णन करणे यामध्ये अपेक्षित असते. एखादा संशोधक त्या विशिष्ट समुदायांमध्ये जाऊन तेथे राहून तेथील संस्कृती, त्यांच्या शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास करतो, आणि हा अभ्यास ज्या पद्धतीने केला जातो त्याला एथनोग्राफी असं म्हटलं जातं. समोरचा प्रश्न आहे, माहिती गोळा करण्यासाठी साधनांची पूर्वचाचणी कोणत्या पद्धतीने केली जाते? पूर्वचाचणीची
ठीक. ए निरीक्षण, बी आहे व्यक्ती अभ्यास, सी मुलाखत आणि डी प्रश्नावली. सो माहिती गोळा करण्यासाठी पूर्व चाचणी आपण कशा पद्धतीने करणार, तर आपण प्रश्नावली तयार करणार. ओके. सो प्रश्नावली हे निर्धारित करण्यासाठी की उत्तरदात्यांच्या छोट्या गटातील चाचण्यांच्या आधारावर आपण काय केलेली आहे, पूर्व तपास म्हणजे एक त्यांचं व्ह्यू पॉइंट आपण आपल्या संशोधन प्रक्रियेला सुरू करण्यापूर्वी आपण प्रश्नांच्या माध्यमातून एक पूर्व चाचणी करणार. ठीक आहे, त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे संज्ञापनाचे गट, गट संज्ञापन आणि जनसंप्रेषणाचे हे प्रकार वर्गीकरणाच्या कोणत्या निकषावर आधारित आहे. आता ग्रुप कम्युनिकेशन आणि मास कम्युनिकेशन हे कशावर डिपेंड करतं. ए परिणामकारकतेवर, बी आहे सहभागी व्यक्तींच्या संख्येवर, सी आहे प्रतिसादावर की डी माध्यमांवर. योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं सहभागी व्यक्तींची संख्या. इथे बघा इंट्रा पर्सन कम्युनिकेशन यामध्ये आपण स्वशी संवाद साधत असतो. परस्पर संवादामध्ये दोन व्यक्तींचा सहभाग असतो. दोन व्यक्ती आपले विचार दृष्टिकोन एकमेकांना काय करत असतात, पॉइंट ऑफ व्ह्यू सांगत असतात. सामूहिक संचारामध्ये सामूहिक धैर्य म्हणजे सगळ्यांचं एकच धैर्य असतं. त्या माध्यमातून संवाद साधण्याचं 3 किंवा अधिक लोकांमधील हा संवाद असतो आणि हे कॉलेज लेवलवर किंवा हायस्कूल लेवलवर आपल्याला दिसून येतं. मास कम्युनिकेशन हा आपल्याला दिसून येतं सार्वजनिक स्वरूपाचा संप्रेषण आहे. ठीक, त्यामुळे डी. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता पर्याय देहबोलीचा भाग नाही. ए उभे राहणे, बसण्याची ढंग म्हणजे पद्धत पॉश्चर, बी आहे हातवारे, सी आहे चेहऱ्यावरील हावभाव आणि डी आहे बोलणे. आता हे देहबोली बॉडी लँग्वेज यापैकी कोणतं नाही असं आपल्याला विचारलेला आहे. सो हा टॉपिक आपण कम्युनिकेशनच्या टॉपिकमध्ये काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि डिटेलमध्ये तिथे मी तुम्हाला याविषयी सांगितलेलं आहे की आपण बॉडी पॉस्चर जे आहे, बॉडी पार्ट्स, बॉडी लँग्वेज सुद्धा असते. ठीक आहे, संप्रेषणासाठी. सो ऑप्शन डी बोलणे. कारण बघा आपल्या उभ्या राहण्याची किंवा बसण्याची काय पद्धत आहे, काय आपण पॉस्चर घेतो. ठीक आहे, आपण बोलताना हात वगैरे किंवा असं थंब जरी दिला तर हा सुद्धा एक प्रकारचं काय झालं कम्युनिकेशनचं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं माध्यम आहे. समजा आपला चेहरा, जसं आपले डोळे खूप मोठे करून पाहणं, ऑब्व्हियसली रागात पाहत आहो म्हणणार किंवा आनंदी असलं तर आपण वेगळं डोळे आपल्याला उत्साहित आहे हे सांगत असतात. त्यामुळे बोलणे हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं उदाहरण आहे, हे मौखिक संप्रेषणाचं उदाहरण आहे. ओके. सो देहबोली जी आहे हा सुद्धा संवादाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये आपलं शारीरिक वर्तन शब्दांच्या विरुद्ध माहिती व्यक्त म्हणजे शब्द न वापरता आपल्याला आपले संदेश पोहोचवण्यासाठी याचा वापर केला जातो. यामध्ये आपले फेशियल भाव म्हणजे चेहऱ्याचे भाव, शारीरिक मुद्रा, हावभाव, डोळ्याची हालचाल, स्पर्श, जागेचा वापर ह्या सगळ्याच गोष्टी इन्क्लुडेड आहे. नेक्स्ट आहे हे जे संज्ञापन आहे, मीडिया आहे, यांना क्रोनॉलॉजिकल सेट करायचं आहे. इथे बघा दूरचित्रवाणी, दूरभाषा, नभोवाणी आणि छापखाना. इस्टॅब्लिशमेंट कधी झालेला आहे, डायरेक्ट विचारलेला आहे. ठीक आहे. सो बी आहे कारण प्रिंटिंग प्रेस जी आहे 1439 मध्ये. ओके. प्रिंटिंग प्रेस कधी आलेली आहे, प्रिंटिंग प्रेस आपल्याला पाहायला कधी मिळतं तर 1439 मध्ये. इथे इथे समजून देते. ठीक. ओके. सो प्रिंटिंग प्रेस आपल्याला पाहायला मिळतं 1439 ला. ठीक. टेलिग्राफ जे आहे ओके, टेलिग्राफ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं 1813-14 टाइम पिरियड मध्ये. ठीक. देन आपण बघतो की रेडिओ जे आहे, ओके, रेडिओ जे आहे इथे आहे, हा नभोवाणी रेडिओ. ओके. रेडिओ आपल्याला पाहायला मिळतं की 1886. ओके. आणि सरतेशेवटी आपण बघतो टेलिव्हिजन 1927 ला. हो की नाही. सो लावायचं आहे क्रोनॉलॉजिकल.
सो ऑब्व्हियसली पहिले येणार 4 आहे ना. त्यानंतर येणार इथे 2. त्यानंतर आपण कशाला आपण जाऊया नभोवाणी आणि लास्ट 1 येणार दूरचित्रवाणी. अशा ऑप्शन क्रमांक बी इथे आपल्याला काय दिसून येतं, योग्य उत्तर दिसून येते. नेक्स्ट आहे, भारतातील प्रसार माध्यमांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॅशने प्रमाणित केली. जाहिरातदार ऑप्शन ए, बी राज्यघटना ऑप्शन बी, सी मालक की डी व्यावसायिक. सो हे राज्यघटनेद्वारे काय आहे, प्रमाणित आहे. ठीक आहे, आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. सो भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 19 मध्ये आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. यानुसार स्वतंत्र अभिव्यक्ती आपण आपलं काय म्हणू शकतो याला, मुक्तपणे किंवा ओपनली आपण आपले ओपिनियन जे आहे ते आपण ठेवू शकतो. अभिव्यक्तीमध्ये पत्रकारिता जी आहे याचा सुद्धा समावेश होतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो राज्यघटना. ऑप्शन क्रमांक बी कॉन्स्टिट्यूशन. नेक्स्ट आहे, ब्रॉडबँड ही संज्ञा सामान्यतः वापरली जातं कशासाठी, FM साठी की वायरलेस कम्युनिकेशन, बिनतारी संज्ञापन सी आहे इंटरनेट की डी दूरभाष संज्ञापन टेलिग्राफ कम्युनिकेशन. ब्रॉडबँड आपण कशासाठी वापरणार तर इंटरनेटसाठी. ओके, सो ब्रॉडबँड हा शब्द जे आहे पारंपरिक डायल ॲप प्रवेशांमध्ये नेहमीच वेगवान इंटरनेट प्रवेशाची सूचना करतो. ब्रॉडबँडमध्ये कित्येक हाय स्पीड ट्रान्समिशन तंत्रज्ञानाचा वापर होतो. ओके, त्यामुळे इंटरनेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे ए तार, बी टेलेक्स, सी फॅक्स की डी ईमेल. सो किंमत आणि वेळ या संबंधात सगळ्यात फायदेशीर काय आहे, ईमेल आहे. कोणतंही एक्स्ट्रा आपल्याला पैसे यामध्ये लागत नाही ईमेल केल्याने. ठीक आहे ना, कागद लागतो. ठीक आहे, सो संप्रेषण ईमेल जे आहे संगणकाच्या नेटवर्कवर कमीत कमी 2 लोकांमध्ये लहान माहितींचं देवाणघेवाण करण्यासाठी ईमेलचा आपण वापर करू शकतो. ईमेलद्वारे आपण मजकूर पाठवू शकतो, एखादी इमेज म्हणजे प्रतिमा पाठवू शकतो, काही डॉक्युमेंट्स असेल तर ते सुद्धा त्याला अटॅच करून आपण पाठवू शकतो. त्यामुळे हे काय आहे, किफायतशीर आहे पैशाच्या दृष्टिकोनातून. चला नेक्स्ट, कॉपीराइट कायदा काय सुरक्षित करतो. ऑप्शन ए, कम्प्युटर प्रोग्राम दृश्य श्राव्य आशय. ऑप्शन बी, उपाधी नावे घोषवाक्य. ऑप्शन सी, ज्ञात प्रतीके आरेखन की ऑप्शन डी, कल्पना कार्यप्रणाली पद्धती सिस्टम. सो कॉपीराइट कायदा काय आपल्याला सुरक्षित करीत असतो तर कॉपीराइट आपल्याला जे आहे कम्प्युटर प्रोग्राम दृश्य श्राव्य आशय म्हणजे बघा, कॉपीराइट हे बौद्धिक संपदा कायद्याचा एक प्रकार आहे जे साहित्यात किंवा नाटक, संगीत, कलात्मक कामे जशी की कविता, कादंबरी, चित्रपट, गाणी, संगणक, सॉफ्टवेअर, आर्किटेक्चर यासह लेखकांचं मूळ कामांचं हे काय करतं, कॉपीराइट. आपण बघा, आपलं जर काम एखाद्याने चोरलं तर कॉपीराइट क्लेम होतं, बरोबर. कॉपीराइट तथ्य, कल्पना, प्रणाली, ऑपरेशनच्या पद्धतीने संरक्षित केलं जात नाही. ठीक, नेक्स्ट, अलीकडच्या काळात फुकुशिमा हे नाव या कारणासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन ए, ज्वालामुखी उद्रेक व त्या पाठोपाठ आलेला प्रलयकारी भूकंप. ऑप्शन बी, आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा हल्ला. सी, ढगफुटीनंतर आलेला प्रलयकारी महापूर की ऑप्शन डी, त्सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अणुऊर्जा केंद्रातील किरणोत्सर्ग. व्हेरी करेक्ट आन्सर आहे इथे त्सुनामीमुळे उद्भवलेल्या अणुऊर्जा केंद्रातील किरणोत्सर्ग. फुकुशिमा दाइची अणु आपत्तीतील किरणोत्सर्गाचं दुष्परिणाम. हे दुष्परिणाम 2011 मध्ये ताहुको 9.0 तीव्रतेचं भूकंप आणि त्सुनामी नंतर फुकुशिमा दाइची न्यूक्लिअर पॉवर पॉइंट मधून रेडिओ ॲक्टिव्ह परिणामाचं निरीक्षण आणि अंदाज आहे. ठीक आहे, सो हे जे फुकुशिमा आहे याचा संबंध कशाशी आहे, म्हणजे किरणोत्सर्ग म्हणजे अणुबॉम्ब आपत्तीनंतरची जी किरणोत्सर्ग
परिणाम आहे याच्याशी रिलेटेड आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट आहे जोहाळ म्हणजे काय? ऑप्शन ए गुजरात मधील एक वर्षा उत्सव आहे. ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर मधील पारंपरिक चराऊ कुरणे. ऑप्शन सी राजस्थानातील पाणी वापराची पारंपरिक व्यवस्था. की ऑप्शन डी हरियाणातील एक प्राचीन स्थळ आहे जोहार. काय आहे? सो व्हेरी करेक्ट आन्सर राजस्थानातील पाणी वापराची ही पारंपरिक व्यवस्था आहे ज्याला जोहार असं म्हणतात. जोहार जे आहे ते पोखर पांझर तलाव म्हणून सुद्धा ओळखलं जातो. एक सामुदायिक मालकीची पारंपरिक पाण्याची साठवण केलेली पावसाच्या पाण्याचा साठा जसं हरियाणा, राजस्थान, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश जल संपत्ती प्रभावीपणे वापरली जाते. ठीक आहे, म्हणजे वर्षभर पाणी साठवणे नंतर त्या पाण्याचा एक प्रकारे वापर करणे. ठीक आहे, या उद्देशाने आपण याचा वापर केलेला दिसून येतो. नेक्स्ट प्रश्न आहे जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने यांच्यामुळे होते. ए आहे कवके, बी आहे कीटक, सी आहे कृमी आणि डी आहे बॅक्टेरिया. कृमी, ठीक आहे. वर्मी कंपोस्ट विविध प्रकारची प्रजाती, लाल विग्लर आपण बघतो, पांढरे वर्म आणि इतर गांठुळे यांचं विघटन करण्याची प्रक्रिया, भाज्या किंवा अन्नांचा कचरा वेस्टिंग है ना, बेटिंग सामग्री गांडूळ खत यांचं मिश्रणानेही तयार होत असते. नेक्स्ट प्रश्न आहे लॅक्टोमीटर कशाच्या मापन करतात? आपण डीबी बघितलेली आहे, रिक्टर आपण बघितलेला आहे. ठीक, सो आता लॅक्टोमीटर बघा. ऑप्शन ए समुद्राच्या पाण्याची घनता. ऑप्शन बी दुधाची घनता. ऑप्शन सी दुधाचे परिणाम आणि ऑप्शन डी समुद्राच्या पाण्याची खोली. लॅक्टोमीटर कशासाठी वापरतात? दुधाची घनता मापण्यासाठी लॅक्टोमीटर वापर करतात. ठीक, सो लॅक्टोमीटर नावाचं एक साधन देखील वापरले जाते ज्याद्वारे उपस्थित असलेल्या मलईचं प्रमाण निश्चित केले जात असते. दुधाचे विशिष्ट गुरुत्व लॅक्टोमीटरने निश्चित केले जातात. हे शुद्ध दुधात ठराविक मुदतीपर्यंत बुडतं आणि लॅक्टोमीटर हे पर्टिक्युलर दुधाची घनता मापन करण्याचं एकक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चंद्राला ग्रहण कधी लागते? ए जेव्हा पृथ्वी व चंद्र यांच्यामध्ये सूर्य येतो. ऑप्शन बी सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये जेव्हा चंद्र येतो. ऑप्शन सी सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा. की ऑप्शन डी पृथ्वी चंद्र व सूर्य एकमेकांपासून समान अंतरावर असते तेव्हा चंद्रग्रहण होतो. कधी होतो चंद्रग्रहण? सो व्हेरी करेक्ट आन्सर. ठीक आहे, बघा सूर्य चंद्र यांच्यामध्ये जेव्हा काय येते? पृथ्वी येते तेव्हा सूर्यग्रहण चंद्रग्रहण होत. जेव्हा पृथ्वीची छाया चंद्राचा सर्व भाग व्यापते तेव्हा चंद्रग्रहण होते. हे केवळ एका पौर्णिमेच्या दिवशी होत असतं. नेक्स्ट आहे विद्यापीठाचं सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कोण असतं? ऑप्शन ए व्हाईस चान्सलर. ऑप्शन बी कुलसचिव. ऑप्शन सी महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ संचालक. की डी अधिष्ठाता. ठीक, सो विद्यापीठाचा सर्वोच्च अधिकारी म्हणजेच कुलसचिव. ओके, सो ऑप्शन डी. नेक्स्ट आहे AICTE इज हे एक वैधानिक मंडळ आहे. बी भारतातील तंत्र शिक्षणाला चालना देण्यासाठी याचं एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. की सी तंत्र शिक्षणाबाबत UGCच्या कार्यांचं देखभाल ठेवण्याचं कार्य करते. सो AICTE म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ठीक, सो या संबंधित कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? ऑप्शन ए ओनली वन करेक्ट आहे. बी आहे केवळ दोन. सी आहे एक आणि दोन दोनही. की डी तीनही योग्य. सो इथे आपण बघतो की तीनही योग्य आहे कारण AICTE भारतातील तांत्रिक शिक्षणासाठी गठीत केलेली एक व्यावसायिक परिषद आहे. व्होकेशनलमध्ये येणार ही. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हे तांत्रिक शिक्षणाचं गुणवत्तेला चालना देण्यासाठी
याचं जे इस्टॅब्लिशमेंटच आहे ते झालेलं आपल्याला दिसून येते. सो अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन आपण डिस्कशन केलेले आहे, ज्यामधून हे सगळेच प्रश्न विचारलेले आहे आणि एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा समोर येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.